राधानगरी तालुक्याचा निसर्ग जितका मनमोहक तितकाच काही ठिकाणी धोकादायकही ठरत असल्याचं वास्तव पुन्हा समोर आलंय। दूधगंगा धरणाच्या खालील नदीपात्रात असलेल्या काळुकीचा डोह या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असले तरी इथं सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। पर्यटकांकडूनही मोठ्या प्रमाणात बेशिस्तपणा होत असल्याचं चित्र आहे। या ठिकाणी अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्यात। निसर्गाच्या कुशीत पर्यटनाचा आनंद घेताना हे ठिकाण जीव घेणं ठरतंय। या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी घेतलेला हा आढावा। निसर्गसंपन्न राधानगरी तालुक्याच्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अलीकडे तरुण मोठ्या प्रमाणात येत असल्याचं पाहायला मिळतंय। परंतु क्षणाचा आनंद घेताना आपल्या जीवाला मुकल्यानंतर आपल्या कुटुंबियांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात हाल होत असते। परंतु ही बाब हे तरुण विसरतात आणि क्षणाच्या अनुभवासाठी आपला जीवाला मुकतात। आता आपण उभे आहोत ते दूधगंगा नदीच्या काळुकीच्या डोह या ठिकाणी। या डोहामध्ये आतापर्यंत 10हून अधिक अपघात होऊन इथं अनेक जण 10 जण मृत्यू झाल्याचं इथल्या नागरिकांच्याकडून सांगण्यात येतं आहे। तर 2026 या एका वर्षामध्ये 3 तरुण या ठिकाणी वेगवेगळ्या अपघातामध्ये मृत्यू झालेले आहेत। या ठिकाणी आला असता हे जो डोहा आहे हा दूधगंगा नदीच्या पात्रामध्ये डोहा आहे आणि इथं जर पाहिलं तर इथं कोणत्याही प्रकारचं पोलीस प्रशासन इथं सिक्युरिटीसाठी नसतं आहे। त्याचबरोबर इथं जे पर्यटकांनी अक्षरशः उच्छाद मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। इथं आल्यानंतर या नदीच्या डोहामध्येच दगडाच्या चुली मांडून इथं जेवणावळी वगैरे केल्या जातात। त्याचबरोबर मद्यप्राशन केलं जातं आहे आणि जो निर्माण होणारा कचरा आहे तो इथंच अस्ताव्यस्त प्रकारे टाकलेला जातो आहे। त्यामुळं दूधगंगा नदीच्या पात्रामध्ये कचऱ्याचं ढीग आपल्याला इथं दिसतात। त्याचबरोबर या पाण्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आहे। हा जो डोहा आहे हा डोहा अपघाताचा हॉटस्पॉट होऊ पाहत आहे। परंतु याकडं प्रशासनाचं अक्षम्य असं दुर्लक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर या डोहाकडं पाहिल्यानंतर आपल्याला नयनरम्य असं सुख डोळ्यातून पाहायला मिळतं आहे। परंतु हे सुख अनुभवत असताना तरुणांकडून आताताईपणा केला जातो आहे आणि त्या आताताईमध्ये अनेक तरुणांचा जीव गेलेला आहे आणि हा जीव गेल्यानंतर कुटुंबावर मोठा आघात होतो आहे। आज जो अपघात झाला यावेळी मृतदेह बाहेर काढल्यानंतर कुटुंबियांनी जो आक्रोश केला हा हृदय हेलावून टाकणारा आक्रोश होता। त्यामुळं राधानगरी तालुक्याचं पर्यटनाचा अनुभव घेत असताना तरुणांनी आपल्या ज्या कुटुंबियांची आणि स्वतःच्या जीवाची काळजी घेणं ही गरजेचं आहे। त्याचबरोबर प्रशासनानं सुद्धा इथल्या पर्यटनाचा विकास करत असताना या पर्यटनाचे जे दूरगामी परिणाम होतात त्याचासुद्धा विचार होण्याची गरज आहे। एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी।